हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोने ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण SYBA PSY 216 या बुक्समधून IMP प्रश्न बघणार आहोत. 20 प्रश्न बघणार आहोत. कारण PSY विषय सोपा नाही आहे 216, तर याचा विद्यार्थ्यांनी नीट अभ्यास करावा, नाहीतर पेपर अवघड जाऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये जे शब्द आहेत ना, त्या शब्दांचे अर्थ व्यवस्थित लक्षात ठेवायचे, म्हणजे तुम्ही मनाच्या भाषेत उत्तरं नीट लिहू शकता. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. तर चला आता आपण IMPला सुरुवात करूया. प्रश्न पहिला असा आहे की सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या सांगून त्याचे स्वरूप स्पष्ट करा. असा प्रश्न येऊ शकतो. त्याचं उत्तर तुम्ही असं लिहायचं आहे. कशा आधारित लिहायचं ते सांगते फक्त मी तुम्हाला, की या प्रश्नात सामाजिक मानसशास्त्राची प्रमाणित व्याख्या आणि मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून त्याचे स्वरूप लिहिणे आवश्यक आहे. त्या आधारावर तुम्ही त्याचं उत्तर व्यवस्थित 1 पेज पॉईंट 15 पॉईंट म्हणजे 1.5 पेज तरी लिहिलं पाहिजे जास्त प्रमाणात, तर तुम्हाला मार्क चांगले मिळतील. मराठी भाषेत लिहिलं तरी चालतं, फक्त योग्य उत्तर मुद्द्यानुसार लिहा. पेपर पान भरून पूर्ण, तरी तुम्हाला मार्क चांगले मिळतील. आता पुढचा प्रश्न बघू. दुसरा प्रश्न आहे सामाजिक मानसशास्त्राच्या विविध अभ्यास पद्धती थोडक्यात स्पष्ट करा. प्रत्येक प्रश्नाच्या खाली मी कशा आधारित उत्तर लिहायचं आहे थोडक्यात संक्षिप्त दिलेलं आहे, ते तुम्ही वाचून व्यवस्थित अभ्यास करायचा. मी फक्त तुम्हाला प्रश्न वाचून दाखवते. तिसरा प्रश्न आहे स्वसंकल्पना सेल्फ कन्सेप्ट म्हणजे काय? स्वसंकल्पनेच्या विकासावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. चौथा प्रश्न आहे सामाजिक संवेदन म्हणजे काय? व्यक्तिवर्तनाच्या कारणाचा शोध कसा घेते? नंतर प्रश्न 5वा आहे अभिवृत्ती म्हणजे काय? अभिवृत्तीचे विविध घटक स्पष्ट करा. 6वा प्रश्न आहे अभिवृत्ती बदलावर परिणाम करणारे घटक कोणते? अभिवृत्ती कशी बदलता येते त्याच्यावर प्रश्न येऊ शकतो. 7वा प्रश्न आहे पूर्वग्रह म्हणजे काय? पूर्वग्रह कमी करण्यासाठी कोणते उपाय सुचवाल? नंतर पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 8वा रूढी, प्रथा किंवा साचेबंद विचार म्हणजे काय? त्याचे मानवी वर्तनावरील परिणाम स्पष्ट करा. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न 9वा आक्रमकता म्हणजे काय? मानवी वर्तनातील आक्रमकतेची प्रमुख कारणे स्पष्ट करा. प्रश्न 10वा आक्रमकता नियंत्रित करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी विविध उपाय स्पष्ट करा. प्रश्न 11वा परोपकारी वर्तन किंवा समाजाभिमुख वर्तन म्हणजे काय? लोक इतरांना मदत का करतात? 12वा प्रश्न बायस्टँडर इफेक्ट किंवा तटस्थतेचा प्रभाव संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. 13वा गट ग्रुप म्हणजे काय? गटाचे विविध प्रकार आणि मानवी जीवनातील गटाचे महत्त्व स्पष्ट करा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14वा नेतृत्व म्हणजे काय? एका चांगल्या नेत्याचे प्रमुख गुणधर्म स्पष्ट करा. प्रश्न 15वा सामाजिक प्रभाव म्हणजे काय? समरूपता संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न 16वा आज्ञापालन आणि संमती यामधील मुख्य फरक स्पष्ट करा. प्रश्न 17वा सामाजिक सुकरीकरण म्हणजे काय? प्रश्न 18वा बघू. सामाजिक स्तुती ही संकल्पना स्पष्ट करा. प्रश्न 19 संज्ञापनातील प्रमुख अडथळे कोणते आहेत? आणि 20वा प्रश्न आहे सळसळती किंवा छुप्या आक्रमकतेमधील फरक स्पष्ट करा. परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या टिप्स बघू. YCMच्या परीक्षेत प्रश्नाची उत्तरे मुद्द्यानुसार पॉईंट्स लिहिण्याचा प्रयत्न करा. मानसशास्त्राच्या उत्तरात रोजच्या जीवनातील उदाहरणे दिल्यास गुण चांगले मिळतात. आणि व्याख्या लिहित असताना विचारवंतांची किंवा मानसशास्त्रज्ञांची नावे अचूक लिहिण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक. पेपर छान लिहा, पूर्ण लिहा, कोरा ठेवू नका. पेपरला कॉपी अजिबात करायची नाही आहे. मनाच्या भाषेत उत्तर लिहायचे आहे, म्हणून मुद्दे त्याची मांडणी सर्व लक्षात ठेवा. कशावर आधारित आहे उदाहरणं लक्षात ठेवा, शब्दांचे अर्थ लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला मनाच्या भाषेत त्याची उत्तरं व्यवस्थित लिहिता येतील. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. थँक्स फॉर वॉचिंग.